नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीची कर्व आकाराची स्केल वापरून बघा आर्मोलला आकार कसा द्यायचा, गळ्याला गोल आकार कशा पद्धतीने द्यायचा, किंवा जर आपल्याला स्वतःला गळ्याला वगैरे आकार देता येत नसेल तर ही स्केल किती यूजफुल ठरते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सोबतच 36 साईजचा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंगसुद्धा दाखवणार आहे. कटोरी वाढवण्याची योग्य पद्धतसुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि हे बघा, डबल फोल्डेड मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे. जर कार्डशीट पेपर नसेल तुमच्याकडे, तुम्ही न्यूजपेपर घेतला तरीसुद्धा काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतला आणि वरच्या साईडला एक सरळमध्ये रेष आखण्यासाठी फक्त एक सरळ रेष पट्टीच्या सहाय्याने आखून घेतली, कारण कार्डशीट पेपर हा खालीवरी झाला होता. तर ब्लाऊजच्या उंची ब्लाऊजची 13 इंचाची होती. त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14.5 वरती मार्किंग करून घेतलं. पुढच्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने 14.5चं मार्किंग करून घेतलं. आणि बघा, कमरेच्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने फक्त स्केलच्या सहाय्याने एक रेष आखून घेते, कारण 1.5 इंच मी वाढवलेला आहे, कारण मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट आपण एकत्रच कटिंग करणार आहोत. तर बघा, याचे शोल्डर मी 5.5 इंचाचे घेतलेले आहे आणि मोंडा हा 6.25 इंचाचा घेतलेला आहे. 6 इंच आणि एक रेष एवढा घेतलेला आहे. 36 साईज जे चेस्ट आहे ना, तर त्या मापाचे पेपर कटिंग आहे. पुढे 36चा चौथा भाग घेतला आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, आणि इथून सुद्धा बघा चेक केलं मी की बरोबर 5.5 वरतीच मार्किंग आहे का, आणि तशा पद्धतीने मी स्केलच्या सहाय्याने ठेवून घेतलं आणि एक सरळ रेष आखून घेतली. बघा, परत एक पुढे एक सरळ रेष आखून घ्यायची. 2 इंच शिलाई मार्जिन सहित घेतलेलं आहे. तर नंतर कमरेचं मार्किंग करायचं. तर कंबर 28ची आहे, 7 वरती मार्किंग केलं. 1 इंच टक्ससाठी घेतलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, आणि ह्या साईडला सुद्धा कमरेच्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने फिटिंगची रेष मी आखून घेतली. जी एक्स्ट्रा शिलाई मार्जिनची रेष आहे आणि ही जी दुसरी रेष आहे ती फिटिंगची आहे. तेवढं मार्जिन आपलं ब्लाऊजमध्ये पुढे राहणार आहे. तुम्ही नसेल तर कमी ठेवायचं असेल 1.5 इंचसुद्धा ठेवू शकता, परंतु मी 2 इंच शिलाई मार्जिन हे ठेवत असते. तर बघा, यानंतर मागच्या मोंड्याचा मी आकार दिला 1 इंचावरनं, आणि पुढच्या मोंड्याचा मागच्या मोंड्याचा हा 1.25 इंचावरून दिलेला आहे आणि पुढच्या मोंड्याचा 1.25 इंचावरती अशा पद्धतीचे फक्त मार्क करून घेतलं. यानंतर ही बघा अशा पद्धतीची स्केल घ्यायची आणि ही बरोबर आकारावरती कशा पद्धतीने आधी ठेवून बघायची, सर्व बाजूंनी सरकून बघायची, याने आकार कसा हा बरोबर येतो. मागच्या आणि पुढच्या दोन्ही मोंड्याला मी अशा पद्धतीने स्केल जशी ॲडजस्ट होती तशा पद्धतीने ठेवून घ्यायची. आणि बघा, दोन्ही मोंड्याला आकार दिलेला आहे. आपण किती जरी ब्लाऊजला आकार दिला असता तरी एवढा परफेक्ट आकार आपल्याला जमला नसता. जर नवीन शिकत असाल तर नसेल जमेल तर ही स्केल यूज करा, खूप यूजफुल ठरते. यानंतर गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि पुढच्या गळ्याचं मार्किंग करत आहे मी 6.5 वरती. पुढचा गळा आहे 6.5ला मी मार्किंग केलं आणि पुढच्या साईडने 2.5 इंचावरती घेतलेला आहे, कारण पाठीमागच्या वरती मी 2.25च घेतलेला आहे, जेणेकरून शोल्डर वगैरे उतरू नये म्हणून. तर बघा, यानंतर गळ्याला सुद्धा गोलाकार देण्यासाठी हीच स्केल यूज करायची. जशी तुम्हाला ठेवून बघायची, जशी व्यवस्थित बरोबर आकारावरती आकाराची बसली जाते तर तशा पद्धतीने ठेवायची आणि नंतर स्केलने आकार देऊन घ्यायचा. तर बघा, अशा पद्धतीने मी गळ्याला आकार दिलेलाच आहे. खूप सुंदर ब्लाऊजला आकार येतो. यानंतर योगपट्टीवरती मार्किंग करणार आहोत, तर तिथल्या साईडने मी 3.5 केलं आणि फिटिंगच्या बाजूने मी 2.5 इंचावरती 2.25 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने फक्त एक स्केलने सरळ रेष आखून घेतली. आणि बघा, यानंतर 3 इंचावरती अशा पद्धतीने योगपट्टीचा गोलमध्ये आकार देऊन घ्यायचा. आणि यानंतर आपण योगपट्टीवरती कटोरीचं मार्किंग टाकायचं. तर कटोरीचं मार्किंग योगपट्टीवरती साईजनुसार ठरत असतं. तर या मापामध्ये बघा, कटोरीचं मार्किंग जे आहे ते योगपट्टीवरती मी 5.25 इंच टाकणार आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण माप कमी असेल तर कमी टाकायचं. आणि गळ्याच्या साईडने 1 इंच वरती घ्यायचं. आणि बघा, मोंड्याच्या साईडने पुढच्या मोंड्याच्या आकारावरती एक मार्जिन मी 2.25 वरती केली आणि 1.5 वरती केलेली आहे. आणि अशा पद्धतीने बघा, 2.25 वरतून जो आहे तर तो मी योगपट्टीला बरोबर आकार दिलेला आहे आणि परफेक्ट असा आपला कटोरीला आकार आलेला आहे. अशीच नेऊन योगपट्टीच्या मार्किंगवरती गोलमध्ये आकारामध्ये आपण मार्किंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बघा, परफेक्ट मी मार्किंग करून घेतली. मार्किंग करून घेतल्याच्या नंतर हे पार्ट आहे तर ते
कटिंग करायचे डबल फोल्डेड आहे. तर आधी फक्त आपल्याला दोन्ही पार्ट सिंगल सिंगल करायचे आहे, त्यामुळे कुठूनच मी कट न करता फक्त दोन्ही पार्ट वेगवेगळे असे जसे आहेत तसे मोंड्यामधून करत आहे, कारण मागच्या मोंड्याचा सुद्धा आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा व्यवस्थित असा मी कट करून घेते आणि कट केल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा जे कपडा होता ना, जे कट केलेला आपण जे कार्डशीट पेपर होता तर ते बाजूला काढला आणि बघा मधोमध मी सेंटरमधनं याचे 2 भाग करून घेणार आहे. तर याचे 2 भाग करून घेतले आणि यानंतर फक्त आपण जी आहे तर याची फक्त गळा रुंदीची आणि फिटिंगच्या रुंदीची फक्त मार्किंग करून घेतली, बाकी काहीच मी मार्किंग केलेलं नाही. तर अशा पद्धतीने बघा यानंतर मी गळा कट केला. वरची जी शोल्डरच्या तिथे आपण जी रेसच्या बाहेर जे एक्स्ट्रा राहिलेलं आहे ना, तर ते कटिंग करणार आहे मी. तर कटिंग करत असताना ते विसरून राहिलं होतं. तर अशा पद्धतीने बघा यानंतर योगपट्टी कटिंग केली. यानंतर कटोरी आणि साईड पार्ट हे 2 पार्ट आपल्याला कटिंग केले आणि जो मागच्या मोंड्याचा आकार होता तर तो सुद्धा कट करून मी बाजूला काढला. तर आपल्याला योगपट्टी आणि साईड पार्ट भेटलेला आहे, परंतु आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी मी साईडला न ठेवता तिथेच ठेवलेली आहे. बघू शकता साईड पार्ट आणि योगपट्टी बाजूला ठेवली. यानंतर मागच्या पार्टमध्ये 1 इंच उंचीमध्ये वाढवायचं असतं, त्यामुळे इथून मी अर्धा इंच मायनस करणार आहे आणि गळा रुंदी 2.25 इंचाची जी गळा रुंदी होती तर ती टाकलेली आहे आणि गळा जो पाठीमागचा गळा जो आहे तर तो 9.5चा गळा आहे. तशा पद्धतीने मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि बघा बॅकचा गळा हा असा डीपमध्ये जावं त्यामुळे 2.25 खालच्या साईडने केलेला आहे, वरच्या साईडने 2.25 अशी स्केलच्या सहाय्याने परत यासुद्धा पार्टला गोल आकारामध्ये मी आकार देऊन घेतला आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कटिंग करून घेते. आकार परफेक्ट असा आपल्याला बॅक साईडला आकार आलेला आहे. खालच्या साईडला जे अर्धा इंच वाढव आपण कमी केलं ते सुद्धा कटिंग करून टाका तुम्ही. तर बघा अशा पद्धतीने यानंतर मी एक दुसरा पेपर घेतलेला आहे कटोरी वाढवण्यासाठी, कारण त्या पेपरवरती कटोरी बसत नव्हती आणि सर्व बाजूंनी फक्त मी कटोरी आखून घेते. बघू शकता तुम्ही, कारण ब्लॅक कलरचा पेपर असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही, परंतु ज्यावेळेस मी हा पेपर बाजूला काढीन तर त्यावेळेस तुम्हाला बरोबर दिसेल. तर अशा पद्धतीने बघा मी कटोरी आखून घेतली आणि कटोरीच्या दोन्ही साईडने 1.25 इंच मी मार्किंग करून घेतलं आणि बघा स्केलच्या सहाय्याने सरळमध्ये ही रेष आखून घ्यायची. 1.25 घ्यायचं. जर मोठी कटोरीचं माप असेल तर 1.5 इंच घेऊ शकता. नंतर याचं सेंटर काढायचं. 8 आलं होतं तर मी 4वरती मार्किंग केलं आणि तिथून खाली 1.5 इंच खाली घ्यायचं आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये दोन्ही साईडनं बघा रेष आखून घ्यायची. परत तशीच रेष क्रॉसमध्ये हुकलूकच्या साईडला पण आखून घ्यायची आणि फक्त आता आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे. तर कटोरीला आकार देण्याच्या आधी काय करायचे, फक्त पॉईंट काढून घ्यायचे. 1.5 इंच, अर्धा इंच, 1.25 इंच, 1 इंच आणि 1.25 इंच अशा पद्धतीने पॉईंट काढला ना तर योगपट्टीला कटोरीला आकार द्यायला काहीच अवघड जात नाही. तर अशा पद्धतीने मी कटोरीला आकार देऊन घेतला आणि कटोरीसुद्धा वाढवून दाखवलेली आहे तुम्हाला. खूप सोपी पद्धत आहे, फक्त न घाबरता कटिंग करायची. नवीन असताना थोडंसं हार्ड जातं, परंतु कटिंग करायला एकदा प्रॅक्टिस झाल्यावरती खूप सोपी कटिंग आहे. तर अशा पद्धतीने आपले सर्व पार्ट स्केल वापरून मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर. थँक्यू व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.